वेलकम बॅक टू चॅनल गाईज. केदारनाथ सिरीजचा लास्ट व्लॉग आहे हां फायनली. आणि व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आम्ही ऋषिकेशमध्ये काय काय केलं, कुठे कुठे फिरलो आणि काय काय खाल्लं. सो लेट स्टार्ट. आम्ही आता ऋषिकेशला आहोत. काल सकाळीच पोहोचलोय 6 वाजता, म्हणजे आज सकाळी 6 वाजता पोहोचलोय. आणि त्याच्यानंतर रूम छान झोपलो होतो. आणि आता लंचला आलोय. माझा फास्ट आहे त्याच्यामुळे मी लस्सी मागवली. आणि हे लोक मस्त जेवत आहे. थाली, फ्राईड राईस, मंचाव, काय काय चाऊमिन विवमिन काय काय मागवत आहे काय माहिती. चाऊमिन नाही भेटलं मला. चाऊमिन नाही भेटलं मला मिळालं बद्रीनाथ. आम्ही खाल्लं इथे नाही मिळालं ना. आम्ही बद्रीनाथवरून ऋषिकेशला 280 किलोमीटरचा प्रवास करून आलो. काल 4-5 वाजता निघालो. आज सकाळी 6 वाजता पोहोचलो. आमच्या अराउंड 1500 झाले कॅबचे. आणि इकडे आम्ही रूम बुक केला पूर्ण 24 आवर्ससाठी. त्याचं काहीतरी 1000 पर पर्सन झालं असते. बट माय बॅड लक, आय डोंट बॅड गुड, बट माझं फास्ट आहे त्याच्यामुळे मला लस्सी मिळालं. आणि आता 9 days नो ऑप्शन. आणि हे एक एक मुद्दाम एक्सप्रेशन देते काय पनीर त्याच्यात आहे काय काय. थाली मागवली, राईस, नान, रोटी, 2 भाज्या, पनीर, पापड, दाल मखनी, रोटी नान राईस. चलो गाईस आता. आणि इथे खूप जास्त जसं मुंबईला ऊन असतं तसं. आता परत रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे फिरायला. ऋषिकेशला तुम्ही ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये व्हिजिट करू शकता. ह्या पिरियडमध्ये टेम्परेचर 6 डिग्री ते 20 डिग्री असतं. त्यामुळे चांगल्या वेदरमध्ये चांगल्या ॲक्टिव्हिटी करायला मिळतील. हे आहे आमचं हॉटेल. ऋषिकेशमध्ये एक्सप्लोअर केल्यानंतर तुम्हाला रिझनेबल रेट्समध्ये हॉटेल्स मिळून जातील. चाललोय ऋषिकेश एक्सप्लोअर करायला. परत आरती वगैरे अटेंड करायला, गंगा आरती. पण अजून हे लोकांचं झालं नाही आवडून. ॲज ऑलवेज लेट. ऋषिकेश की गलियां एक्सप्लोर करते हुए. कुठे काय खायला मिळेल, बस फक्त खायचं चाललंय. नाही आम्ही गंगा आरती कॉस्ट्यूम बरोबर नाही काय तसं टेन्शन संपलं. राफ्टिंग आणि हे करायचं. तर राफ्टिंगसाठी ह्यांनी ऑलरेडी लेट केलं आहे. तर मे बी हे लोक सकाळी करतील. आता मी गंगा आरती रामजीला लक्ष्मणजीला काय नॉर्थमध्ये येऊन हिला साऊथ फूड खायचं आहे. ती मिस करते तिचं फूड. टिपिकल साऊथ इंडियन. ती ब्रेकफास्टमध्ये तिचं इडली, मेदूवडा सगळं मिस करते खूप. चिकन करी. तू इथे आल्यापासून काय काय खाल्लं? इथे आल्यापासून काय गुगलवर ऋषिकेशचं फेमस फूड सर्च केल्यावर समजलं मुंबईप्रमाणेच ऋषिकेशमध्येही स्ट्रीट फूड फेमस आहे. जसं की आलू टिक्की, छोले भटुरे, दहीवडा, समोसा, पराठा, लस्सी आणि पाणीपुरी. सो तीच पाणीपुरी खायला आता आपण चाललोय. हे लोक आता मस्त पाणीपुरी खातात. मला नाही मिळत आहे. यार मेरे को बुरा लग रहा है यार, बेचारी खा नहीं पा रही है कुछ. तुम लोग खाओ, तुम लोग. आता थांबू बघू आपल्या मुंबई सारखे आहे का. खूप मोठी ट्रॅजेडी झाली आहे इथे. पाणीपुरी सोबत सुकापुरी नाही देते ती लोक. बांधून घेतली आम्ही त्याच्यात पण त्यांनी बटाटा
मला खूप छान वाटलं. मी असं पण खात नाहीये. सुकापुरी मिळते इकडे. पण नाही होत. सुकापुरी पण नाही बेकार आहे. सुकापुरी न मिळाल्यामुळे सगळे जरा नाराज आहेत आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी आम्ही चाललोय त्रिवेणी घाटला. तर आपण जर्नी स्टार्ट करताना हरिद्वारला गंगा नदीचं दर्शन आणि आरती केली होती. तो व्लॉग चॅनलवर आहे, नक्की बघा. पण जर तुम्ही तुमची जर्नी ऋषिकेशवरून स्टार्ट करत असाल तर इथे सुद्धा तुम्हाला त्रिवेणी घाटवर गंगा आरती करायला मिळेल. हां, पण आमच्यासारखं लेट जाऊ नका, नाहीतर तुमची पण आरती मिस कराल. संध्याकाळीचा आरतीचा टाइम 6 ते 7 आहे आणि सकाळी 5:45 ते 6:30 पर्यंत आरती असते. 10 दिवसाच्या ट्रिपमध्ये मॅगी आणि पराठे खाऊन 63. फिरून फिरून खूप खाणं झालंय, त्यामुळे ह्या पोरींना असं वाटतंय की वजन वाढलं असणार, म्हणून चाललेत वजन करायला. माझी किती होणार? ये 70 तो रहेगी एटलीस्ट. क्या बोला? 70 तो रहेगी एटलीस्ट. क्या 55? 55 है. मेरे को तो गलत लग रही है. इसका मजाक कर रहा हूँ मैं उसको बोल रहा हूँ. वाढलं तर वाढलं वजन असा विचार करत आम्ही ऋषिकेशच्या मेन अट्रॅक्शन पॉइंटला म्हणजेच राम झुला आणि लक्ष्मण झुला बघायला चाललो आहोत. सिल्वर कलरचा झुला म्हणजे लक्ष्मण झुला आणि गोल्डन कलरवाला राम झुला आहे. हे दोन्ही झुले 2 सिटींना कनेक्ट करण्याचं काम करतात. लक्ष्मण झुला आणि राम झुल्याच्या मध्ये मार्केट आहे, ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ऋषिकेशमध्ये बरेच ट्रेंडिंग कॅफे आहेत. त्यातले एक इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॅफे म्हणजे गुरुदेव गंगा व्ह्यू कॅफे. आम्ही ऋषिकेशच्या गल्ली फिरून झालोय आणि आता आम्ही आलो कॅफेला डिनरसाठी. शॉपिंग वगैरे पण झाली आणि सगळे मस्तपैकी खात आहेत. आणि हा आहे आमचा व्ह्यू कॅफेचा. होतं तुमचं जेवण. बोलायला असं जेवणाला बोललं नाही पाहिजे, पण वर्थ नव्हतं ते अजिबात चांगलं. इंस्टाग्रामचे ट्रेंडिंग कॅफेज. पण आम्ही इंस्टाग्रामवर बघितलं होतं, पण हे लोक सडनली गेले आतमध्ये. यांना नंतर कळलं की ते ट्रेंड वाले, पण तिकडे या कॅफेचा व्ह्यू 1 नंबर आहे. तुम्हाला खूप छान वाटेल. बट वी डिडंट लाईक द फूड. ऑफकोर्स जर तुम्हाला फक्त व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही ह्या कॅफेला नक्की भेट देऊ शकता. लक्ष्मण झुलावरून जाऊन आलो आम्ही. आता राम झुला काहीच करत नाही, ती बिचारी चालली आहे. 10 दिवस आपण कुठे पण खाऊ शकतो. याच्यावरती तर मी तर नाही खाऊ, तर आपलं जेवण पण नाही आवडत आणि बस कंटाळा. मे बी तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी नाही, पण कुठे पण जा असं जे खरंच त्या साईड आपल्या साईडला राहिले ते लोक नाही कुठे दुसरीकडे जाऊ शकतो. मला वाटतं खरंच खूप आठवण येते आता, तेव्हाच आपल्याला किंमत कळते. माझ्या मम्मीच्या हातचं जेवण पाहिजे. मम्मी बोले घरी खूप नाटकी असतात ना. माझं तर फास्ट मी वाचली. ही वाचली आहे, खूप छान वाचली. पण दुपारचं खूप टेस्टी जेवण होतं. पनीरची भाजी ते नाही मिळालं.
बोलली झुला वाटतंय. खरंच झुला वाटतंय ना, झुलल्यासारखं. एवढी हवा आहे आणि खाली पूर्ण एकदम मोठी गंगा नदी आणि त्याला खाली पूल असतं. राम झुला झुलून जाऊ आपण. थोडंच बाकी. लास्ट डे आईस्क्रीम पार्टी. ट्रिपचा लास्ट दिवस असल्यामुळे छोटीशी आईस्क्रीम पार्टी करून आता आम्ही झोपायला चाललोय. पण एक मिनिट, ऋषिकेश ज्यासाठी फेमस आहे ते तर आपण सांगितलंच नाही. ऋषिकेशला योगा कॅपिटल ऑफ वर्ल्ड मानलं जातं. त्याचबरोबर हब ऑफ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज मानलं जातं. विविध ठिकाणाहून लोक इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायला येतात. आता ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही काय काय करू शकता? फॉर एक्झाम्पल व्हाईट रिव्हर राफ्टिंग, बंजी जम्पिंग, फ्लाइंग फॉक्स, जेंट स्विंग, क्लिफ जम्पिंग, कायाकिंग आणि ट्रेकिंग. पण बऱ्याच जणांच्या बकेट लिस्टमध्ये ऋषिकेशची रिव्हर राफ्टिंग असते. आमच्या ग्रुपने सुद्धा केली आहे रिव्हर राफ्टिंग. त्याचे मी व्हिडिओज टाकते. एन्जॉय. बोलो गंगा मैया की लेफ्ट पेडल जाओ, पानी में जाओ, पानी में जाओ, क्या पानी में जाओ, पानी में जाओ, पेडल लॉक करो. आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ. आणि बऱ्याच जणांना गैरसमज आहे की आपल्याला पूर्ण 22 किलोमीटरची राफ्टिंग करायला लागते. पण असं नाहीये. जर तुम्ही पहिल्यांदा राफ्टिंग करत असाल तर कमीत कमी 8 किलोमीटरची सुद्धा राफ्टिंग करू शकता. चिरमिरी धूम धड़ाका. चिरमिरी क्या बोला तूने? चिरमिरी धूम धड़ाका. गंगा मैया की. आम्हाला खूप मज्जा आली आणि कोणीतरी मिस केलं खूप. फक्त आम्हीच होतो पूर्ण ह्याच्यामध्ये, राफ्ट मध्ये. ए सांगा ना आता, एक्सपिरियन्स शेअर करा ना. खूपच एक नंबर. मुझे जो सुबह जो नींद आ रही नींद ही उड़ गई. और ठंडा ठंडा पाणी मस्त रिव्हर का. आणि एकदम खोल रिव्हर, गंगा रिव्हर. आणि मी ऋषिकेशला येऊन रिव्हर राफ्टिंग नाही केली म्हणून हे सगळेजण मला चिडवत आहेत. पण असो, मी लवकरच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायला इथे परत येणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. आता टाईम आहे ऋषिकेशवरून हरिद्वारला जायचा आणि ट्रिप आता समाप्त होणार आहे. आणि हे लोक आता रिव्हर राफ्टिंग वगैरे करून आलेले आहेत. छान. आणि तर फोटो आणि व्हिडिओसाठी गेलेले रिव्हर राफ्टिंग करायला. माझ्या तर बकेट लिस्ट मध्ये करा मी तुम्हाला मेन्शन करेन. तर आता आम्ही जाणार आहोत ऋषिकेशवरून हरिद्वारला आणि फायनली आम्ही घरी जाणार आहेत. हे खूप कंटाळले, त्यांना घरी जायचंय. बाबांना नमस्कार. आता घरी भेटू. परत बुलावा येईल तेव्हा येऊ काय. सो बाय. आपली आता ट्रेन आहे हरिद्वारवरून, तर जरा खाऊन पिऊन डायरेक्ट आता ट्रेनमध्ये भेटूयात आणि सगळ्यांकडून ऐकूयात त्यांचा कसा होता एक्सपिरियन्स ते. बाय बाय टू ऋषिकेश. ऑलरेडी मिसिंग मुंबई. द्वार से शॉपिंग करके हो गया हमारा. आपलं मराठी ब्लॉग आहे. हरिद्वारमधून आमची सगळी शॉपिंग झाली, जरा जास्तच झाली आहे. आणि आता आमची ट्रेन आहे 10-15 मिनिटात. 2 मिनिटात ट्रेन स्टेशन राहील. हां, त्याच्यामुळे आता इथे चाललोय फटाफट. फायनली आम्ही आता घरी चाललोय. बस चालली सुट्टी. यांना सगळ्यांना तो वडापाव खायचा आहे, मुंबईचा वडापाव. आणि
मुंबईची फ्रेश एअर घ्यायची मरीन्सला जाऊन असं गाड्यांचं हे मरीन्सला कंटाळले सगळे फिरून आपलं मुंबईच बरं बाबा. बिचारीचं हिचं दुःखच वेगळं आहे. हिला सुट्टी नाही मिळाली. स्ट्रगल बघा. फिरण्यासाठी काय काय करायला लागतं. स्ट्रगल इज रिअल. चाऊमिन तर मी खातोय ओके वाटलं मला तर चांगलं वाटलं सगळं. चाऊमिन बद्रीनाथपेक्षा ट्रेनचं छान आहे कम्पेअर म्हणजे तिथल्या कुठल्या पण प्लेसच्या फूड पेक्षा ट्रेन मधलं फूड एक चांगलं आहे. टेस्टी फूड आहे. इंडियन रेल्वे चांगलं आहे. प्रगती पथावर आहे ना. अच्छा फूड दे रहे भाई सब लोग खाना खा रहे हैं. मेरे को भूख लगी है. एवढं सगळं खाऊन झालंय ट्रेन मध्ये तरी पण यांचं अजून राहिलंच आहे खायचं. तुझं काय राहिलंय खायचं. चाऊमिन खाल्लं ट्रेन मध्ये पण एवढं टेस्ट नाही लागलं मला. मला राजमा चावल खायचं होतं पण मला खाऊ दिलं नाही. तुझं काय राहिलं. माझे मोमो राहिले खायचे. तुझं काय होतं. छोले भटुरे. लोकांच्या बकेट लिस्ट मध्ये काय काय असतं आणि तुमचं काय राहिलंय का? खायचं. बाबा माझं तर फास्ट चालू झालं. मला काय काय खायचं राहिलंय. वाचली टेस्ट तरी नाही केलं. पाणीपुरी राहिलं सगळंच राहिलं. मोमो राहिलं. खाली कचरा सूप पण राहिलं. ठीक आहे खाण्यासारखं आहे. खाण्यासारखं आहे. आता आमची 10 डेजची ट्रिप संपत आली आहे आणि ह्याच्यावर आता सगळेजण डान्स करणार आहे. एक सगळ्यांचा काय होतं फेअरवेल वाला डान्स आहे. लाव ग गाणं. हे काय तांबडी चांबडी ही चमकते उन्हात न लाका लखा दिसा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टाकडत. आता ह्या लोकांचा स्टॉप येणार आहे नाशिक. आपको कुछ कहना है. कैसा था आपका ट्रिप. तुझी आमच्या सोबत कशी होती ते सांग. मला माझ्यासाठी नवीन होती. मी आता परत कधी नाही ना सांग. आता जुने झाले. बोल आता परत येणार आहे. पहिले तिकडे होता आणि आता याला आणू नको. तुम्ही असं बोलताय पण मी तरी येणार आहे. मोरेला आणू नको. ट्रेननी त्याला समजलं ना मी चाललोय करून तुम्ही लोक आणि केदारनाथला जाणार का परत. घरी असेल काय रे. मी पण ती काय विचारते. काय केदारनाथला जाणार परत. हा जाणार ना. कसं उडून हे मला बोलता नाहीत का. अरे तिथं कुठं बघतोय. आम्हाला बघून बोला. हेलिकॉप्टरने जाणार ना. हा पण मी नाही आता मम्मी पप्पाला नेणार. आणि तुम्ही पण मला हेच बोलायचं. तुम्ही पण मम्मी पप्पाला न्या. नक्की. काय झालं. मला काही नाही बोलायचं. मला रडायला येते आता ट्रिप. ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे आता बघू. ट्रिप तर खूप चांगली होती. नेक्स्ट टाइम पण जाईल तर मम्मी पप्पांना नक्की घेऊन जाईल. फायनली आम्ही आता पोहोचणार आहोत आणि आपला ब्लॉग इथेच. मम्मी के पास. मम्मी के पास. मुझे मेरे घर जाना है. फाइनली घर आ गया. मुंबई मेरी जान. तिला आता घरी जायचंय आणि उद्या परत ती जाणार पिकनिकला. त्याच्यामुळे हिच्या घरी काय असं म्हणजे 2 दिवस 1 दिवस जात असते. मला नवरात्री गरबा खेळायला 10 दिवस मॉर्निंग शिफ्ट घेणार आणि गरबा खेळणार. तुमचा कसा होता एक्सपिरियन्स. आम्ही येते म्हणतो अरे खूप चांगलं होतं. सगळी नवीन माणसं. सगळी नाही म्हणजे आपण आम्ही एकदाच ट्रिपला गेलो. त्याच्यानंतर आमची सेकंड ट्रिप आहे. सो मस्त होता एक्सपिरियन्स आणि खूप स्ट्रगल पण होता आमच्या एक्सपिरियन्स. पण आम्ही अचीव्ह केला. केदारनाथला पाय सुचले. डोळ्यांचे वाट लागले. हे तर आणि ट्रिप तर मस्त होता. बद्रीनाथला असं आमच्यामध्ये एकच फक्त तीही. तुझा कसा होता एक्सपिरियन्स घोड्यावरचा. असं वाटतं आता मरणार आहे. तर घोड्यावाल्याला बोलते भाई आम्ही एक येऊ. मेरी अभी
शादी हुई है मेरे को बच्चे मौत को छूके टक से वापिस बद्रीनाथ के रोड पे सेम लगा था। ऑल ओव्हर आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आय होप सो आता लवकरच आपली पण होईल सो. आणि मला वाटतं बस झाला आता आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. माझ्या आयुष्यातली ही फर्स्ट ट्रिप होती आणि आय एम ग्लॅड की मी ते सगळे मुमेंट्स असे कॅप्चर करून ठेवलेत. आय नो खूप लेट झालं आहे व्लॉग्स पोस्ट करायला, बट सिरियसली मला हे थोडंसं टफ होतं सगळ्या गोष्टी. बट आय होप आपण अजून खूप एक्सपिरियन्स गेन करून खूप ठिकाणी अजून फिरूयात आणि असेच नवीन नवीन व्लॉग पोस्ट करूयात. टिल द टाईम बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टेन डेज खत्म होने के बाद की फीलिंग. लेफ्ट पाय पकड़ जरा मांडी पकड़ जरा बैग. नको रडू साईल. साईला हसतोय, रडत नाहीये. रडणं कशासाठी मला समजत नाही. चांबडी मी कधी घरी पोहोचू झाले कधी अंगावर